नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, विद्या विश्व अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर महिला व बालविकास विभागाच्या परीक्षेसाठीचे महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्याची उत्तरे आपण पाहणार आहोत. तर हा आपला 8वा व्हिडिओ आहे. तर चला सुरुवात करूयात. बाल हक्क संरक्षण कायदा कधी लागू करण्यात आला? तर ऑप्शन आहेत 1986, 1992, 2000, 2015. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड 2015. बालश्रमबंदी व नियमन कायदा 1986 अंतर्गत कोणत्या वयातील मुलांना काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे? 12 वर्षाखालील, 14 वर्षाखालील, 16 वर्षाखालील, 18 वर्षाखालील. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड 18 वर्षाखालील. ICDS योजनेच्या अंतर्गत कोणत्या संस्थेची भूमिका आहे? अंगणवाडी केंद्र, जिल्हा पोलीस स्टेशन, जिल्हा प्रशासन, शिक्षण खाते. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ अंगणवाडी केंद्र. बालश्रमबंदी व नियमन कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? 1986, 1990, 1995, 2000. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ 1986. आंतरराष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन आहेत 11 ऑक्टोबर, 11 जानेवारी, 11 मार्च, 11 मे. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ 11 ऑक्टोबर. हुंडाबंदी अधिनियम 1961च्या कायद्याची केव्हा अंमलबजावणी करण्यात आली? 1 जुलै 1961, 1 जुलै 1964, 1 जुलै 1963, 20 मे 1961. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ 1 जुलै 1961. हुंडाबंदी अधिनियम 1961च्या अंतर्गत कलम 3 मध्ये कोणत्या बाबीची तरतूद करण्यात आली आहे? व्याख्या, हुंडा मागणीबद्दल शिक्षा, हुंडा देणे-घेणे शिक्षा, जाहिरातवर बंदी. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब हुंडा मागणीबद्दल शिक्षा. कलम 3 अंतर्गत हुंडा देणे-घेणे या संदर्भात शिक्षेची तरतूद कोणती आहे? किमान 5 वर्ष आणि 15,000 हुंड्या एवढी रक्कम यापैकी मोठी रक्कम, किमान 6 वर्ष 15,000 हुंड्या एवढी रक्कम यापैकी मोठी रक्कम, किमान 5 वर्ष 20,000 हुंड्या एवढी रक्कम यापैकी मोठी रक्कम, किमान 4 वर्ष 15,000 हुंड्या एवढी रक्कम यापैकी मोठी रक्कम. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ किमान 5 वर्ष आणि 15,000 हुंड्या एवढी रक्कम यापैकी मोठी रक्कम. हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 मधील हुंड्याच्या व्याख्यामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? मेहेर, तेज, फक्त एक, 1 व 2 बरोबर. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1 व 2 बरोबर. हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961च्या अंतर्गत पुढील कलमाची योग्य जोडी जुळवा. कलम 5 हुंड्याचा करार निरर्थक असेल. कलम 7 गुन्ह्याची दखल. कलम 6 हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसांच्या हितासाठी. ऑप्शन 4 वरील सर्व बरोबर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कधीचा आहे? 2005, 2007, 2003, 2004. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 2005. हुंडाबंदी अधिनियम 1961च्या अंतर्गत एकूण किती कलमांचा समावेश होतो? 11, 10, 13, 9. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 10. कलम 8 अंतर्गत गुन्ह्याचे स्वरूप कसे असेल? दखलपात्र, अजामीनपात्र, आपसात न मिटवता येण्याजोगे, वरील सर्व. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. कलम 4 अंतर्गत हुंडा मागण्याच्या बद्दल शिक्षा कोणती आहे? 6 महिने ते 3 वर्ष, 6 महिने ते 2 वर्ष, 8 महिने ते 2 वर्ष, 8 महिने ते 1 वर्ष. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जे की आहे 6 महिने ते 2 वर्ष. कलम 2च्या अंतर्गत हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा कोणत्या आधारे दाखल केला जातो? न्यायालय स्वतःला माहिती असल्यास, पोलीस अहवाल, पुढील व्यक्तीच्या फिर्यादीवरून, वरील सर्व बरोबर. तर याचे उत्तर आहे वरील सर्व बरोबर. हुंडा प्रतिबंधक अधिनियम
कलम 10 संदर्भात पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. अधिसूचनेद्वारे केंद्राला नियम करण्याचा अधिकार, राज्य सरकारला नियम करण्याचा अधिकार, राज्य शासनामार्फत हुंडाबंदी अधिकाऱ्याची नेमणूक, गुन्ह्याचे स्वरूप. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राज्य सरकारला नियम करण्याचा अधिकार. माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमानुसार न्यायालयांच्या अधिकारातेस आडकाठी करण्यास आलेली आहे? कलम 18, कलम 19, कलम 20 वरीलपैकी कोणतेही नाही. तर 17चं याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, वरीलपैकी कोणतेही नाही. रिकामी जागाकडून माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही. केंद्रीय मंत्री, शासकीय अधिकारी, दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती, विदेशी नागरिक. तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती. माहितीचा अधिकार या व्याख्येत याचा समावेश होत नाही. तर कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? दस्तावेजाची प्रमाणित प्रत घेणे, मालाचे प्रमाणित नमुने घेणे, प्रश्न विचारणे, कामाची किंवा दस्तावेजाची तपासणी. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, प्रश्न विचारणे. माहिती अधिकार नियमाची एकूण डॅश डॅश कलमे आहेत. 29, 30, 31, 32. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, 31. माहितीचा अधिकार अधिनियमाखाली माहिती मागण्याचा अधिकार कोणाला आहे? विदेशी व्यक्ती, सर्व भारतीय नागरिक, इतर राष्ट्रांचे दूत, वरील सर्वांना. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, वरील सर्व भारतीय नागरिक. माहितीचे अधिकार अधिनियम 2005 मधील डॅश कलमान्वये सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार प्राप्त झाला आहे. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, 3. केंद्रीय माहिती आयोगास त्यांना आवश्यक इतके अधिकारी, कर्मचारी व आवश्यक सुविधा पुरविण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे? न्यायपालिका, राष्ट्रपतींचे कार्यालय, केंद्र सरकार, निवडणूक आयोग. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, केंद्र सरकार. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 2 ए नुसार सक्षम प्राधिकारीच्या व्याख्येत कोणाचा समावेश होत नाही? लोकसभेचे सभापती, भारताचे सरन्यायाधीश, भारताचे राष्ट्रपती, राज्याचे मुख्यमंत्री. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ड, राज्याचे मुख्यमंत्री. मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर ती माहिती पुढील वेळेत दिली पाहिजे. 24 तास, 48 तास, 1 आठवडा, 15 दिवस. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, 48 तास. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.